नमस्ते. आता जो व्हिडिओ बघणार आहात तुम्ही, ही माझी 11 जानेवारीच्या पार्टीची तयारी सुरू झाली आहे. ती पार्टी खूप जबरदस्त होईल आणि ते सगळं शूट मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला तर मग आपण व्हिडिओ बघूया. खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघा. आज मी काही DIY करते आहे. हे ओळखलं ना, हे जे आपण प्लॅन्टर्सच्या खाली ठेवतो ना, या प्लेट्स, यांना मी रंगवते आहे मागनं. ही मी हिरव्या कलरमध्ये रंगवली आहे. आणखीन एक वेगळ्या कलरमध्ये किंवा ड्युएल शेडमध्ये रंगवीन. आणि त्याच्यात मला ही जी फुलं आहेत ना, ही मी फ्लिपकार्टवरनं मागवली. तर ही वापरून मी काही डेकोरेशन करणार आहे. तर हे ऑलमोस्ट थोडासा आणखीन एखादा कोट मी याला लावून घेते. ठीक आहे. तसं होतच आलं आहे. सगळे हात पाक खराब झाले आहेत. एखादं हे नाही आहे फडकं माझ्याजवळ. एनिवेज, थोडंसं कुठे कुठे रंग द्यायचा राहिला आहे, तेवढा देऊन देते. हे प्लॅस्टिक आहे, तर याच्यावर ॲक्रेलिक कलर एकदम बसत नाही. तर एक हलका फिक्का कलर द्यायचा पहिला कोट, आणि मग तो वाळू द्यायचा, आणि मग दुसरा द्यायचा, तो छान बसतो. कुठे कुठे राहिला आहे ते पाहून घेते. यावर नुसतेच पांढऱ्या रंगाने किंवा आणखीन दुसऱ्या कलरनी याच्यावर जो उठेल त्यांनी असे ठिपके जरी दिले ना, ते आपले कॉटन बड्स असतात ना, इयरबड्स, त्यांनी तरी पण ते छान दिसतील. मग इथे याला एक होल करायचं आणि नुसतं लटकवायचं. इट विल लुक नाईस. येलो कलर मला आवडतो. तर या कलरनी आता मी याला रंगवणार. पहिले हलका कलर नुसता असा असा करून घ्यायचा, अगदी असा खूप घट्ट नाही द्यायचा. याला नुसतं पसरवून घ्यायचं याच्यावर आणि वाळू द्यायचा. पसरवून घ्यायचं आणि वाळू द्यायचं. म्हणजे मग दुसरा कोट आपण जेव्हा देऊ तेव्हा तो व्यवस्थित घट्ट बसेल. तर मी देऊन घेते याला. तर हा पहिला कोट झाला आहे आणि हा ऑलमोस्ट वाळतो आहे. तर चांगला खडखडीत वाळू द्यायचा, म्हणजे मग त्याच्यावर दुसरा जो लेअर असतो ना, तसं स्मूथ येतो अगदी छान. कसं आहे ना, त्याचं काही काही करून बघायची मला खूप आवड आहे. आजकाल मिळतं खूप काही तुम्ही रेडीमेड घ्या आणि तुमचे डेकोरेशन्स करा. पण जर तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह करत असाल ना, तर तुम्हा स्वतःला जो आनंद होतो ना, तो काही औरच असतो. खरं आहे की नाही? चला आपण दुसरा कोट देऊया आता. तर आता सेकंड कोट मी देते आहे. ॲक्रेलिक कलर्स बहुतेक बऱ्याच सरफेसेसवर उमटतात, पण काहींवर जसं आता या प्लॅस्टिकवर तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यायला हवे, कारण हे अशा रेषा दिसतात. हे पाहे वाळलं नाही आहे ना, तर या थोड्याशा रेषा दिसत आहेत. तर मी आणखीन याला जरा व्यवस्थित वाळू देते. आणि मग आपण याच्यावर दुसऱ्या कलरचे डॉट्स देऊन पाहू, स्टार्स देऊन पाहू. ते खूप छान दिसतील. त्याला इकडे तिकडे तुम्ही नुसतं लटकवलं ना, तरी पण ते छान दिसतं.
किंवा तुम्हाला पक्षी वगैरे त्याच्यावर पेंट करायचे असतील, पानं फुलं पेंट करायची असतील, किंवा काही पण तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही कितीही दौडवू शकता. क्रिएटिव्हिटीचा वारू म्हणजे घोडा. मराठी म्हणी खूप जबरदस्त आहे नाही. आजकाल आपण विसरत चाललो आहे सगळं. आणि काय आहे हे सगळं करायला ना कमाल पेशन्स हवा तुमच्यामध्ये. तो थोडा जरी इकडे तिकडे झाला, तुमच्या क्रिएटिव्हिटीचे 3-13 वाजायला वेळ नाही लागत. पण हिरवा जेवढा चांगला पसरला ना, तेवढा हा येलो मला असं वाटतं नाही, एवढासं तितकंसं चांगला नाही येत आहे. बघूया काय होत आहे. हे असे थोडेसे दिसत आहेत, पण तरी ओव्हरऑल ते चांगलं दिसेल. अजून हे व्हायचं आहे माझं. हे आता खटखटीत वाळलं आहे आणि याच्यावर मी थोडंसं डिझाईन करते पांढऱ्या रंगाने. तर एक थोडंसं मी तुम्हाला करून दाखवते. बघूया कसं होत आहे. क्रिएटिव्हिटी काय आहे. प्रत्येकातच असते, फक्त त्याची जाणीव आपल्याला व्हायला हवी असते. काही अशा गोष्टी करून पाहिल्या की मग कळतं आपल्याला की अरे नाही, आपण हे करू शकतो. सुबक वगैरे असं येत नाही आहे हे, पण ठीक आहे. एनिवेज काही वेळा काय होतं ना, कलरफुल दिसलं तरी त्याच्यात गंमत असते. तसा काहीसा प्रकार आहे. हे असं आता मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हे झालं आहे, हे तयार झालं आहे. याच्यावर आता ही तुमची क्रिएटिव्हिटी आहे. तुम्ही किती पण याच्या पानं, फुलं, रेषा, डॉट्स अशा याने तुम्ही हे पूर्ण रंगवू शकता. आता याच्यामध्ये मला ती फुलं लावायची आहेत. खूप रंग लागतो आहे हाताला. मी आज काही जवळ ठेवलं नाही आहे. नाही, कधी कधी कपडे खराब होतात. सब चलता है, क्रिएटिविटी में सब चलता है ना. हे खूप सुबक वगैरे मी केलेलं नाही आहे, पण ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर हे खूप छान दिसतं. आणि याला जर असं इथे आता हे करून होल करून त्याला दोरीनी किंवा तारेनी असं लटकवलं तरीसुद्धा हे खूप सुरेख दिसतं. तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये एखादं डिझाईन तयार करा. मी ही फुलं आता लावीन, फेविकॉलनी लावीन. बघूया कशी दिसतात. ही फुलं आता मी याच्यावर अशी गोल गोल चिपकवणार आहे. त्याला फेविकॉल लावून. अहो, फेविकॉल चिकटत आहे का, वेळ लागतो त्याला वाळायला. त्याच्यापेक्षा ग्लूगन असेल तर त्यांनी तुम्ही हे करा. माझी ग्लूगन एकीकडे पडली आहे, त्याच्या स्टिक्स एकीकडे पडल्या, म्हणजे शोधण्यात अख्खा दिवस जाईल. म्हणून मी आता फेविकॉलचा वापर करून पाहते आहे. बघू, याला हे असं ठेवून द्यावं लागेल. हे पूर्ण असं अरेंज करून झालं की दाखवते मी तुम्हाला. तरी अशी मी फेविकॉलनी याच्यावर चिपकवली. याला खूप वेळ लागेल कारण अजूनही ती सरकत आहेत. तर मध्ये मध्ये गॅप्स आहेत, त्या कशाने तरी भराव्या लागतील मला. फुलं मला वाटलं होतं तेवढी मला आवडली नाही आहेत.
जेवढं ते आपल्याला पिक्चर दाखवतात ना प्रॉडक्टचं, त्या मानाने खूप लहान आहे, साईज लहान आहे. आणि एका पॅकेटमध्ये 100 आहेत म्हणत आहेत. मी मोजून पाहिली नाही आहेत, पण ठीक आहे, दिसत आहेत बरी. तर हे असं वाळल्यानंतर बघू आपण. आता यावर मी रेडनी एक डिझाईन बनवते. इथे डॉट्स 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 असे, आणि मग एक ट्रँगल असा, एक उलटा असा, असे काढते. एक करून दाखवते मी तुम्हाला. एका हातात कॅमेरा घेऊन मला जरा जड जात आहे. मी जसं म्हटलं की मी खूप फिनेसवर लक्ष नाही देत आहे यात. एक ढोबळ ढोबळ डिझाईन, आणि एक जे मी म्हणते त्याचा उलटा ट्रँगल लिहिलाय. कलर ठीक आहे. थोडे वेडेवाकडे होतील हे. हवं तर याच्या आत पण एक एक डॉट आपण देऊया, है ना. असं पूर्ण करून घेते, मग दाखवते. दिसतंय की नाही छान. आपणच आपल्याला छान म्हणायचं. कौतुकाची दुसऱ्याकडनं अपेक्षा करू नये, कारण नाही तर अपेक्षाभंग होतो बरं का. आपणच आपलं छान, किती छान केलं आहे असं म्हणावं, म्हणजे इथे समाधान मिळतं. दिसतंय ना मस्त. याला पण अशीच फुलं लावूया. हे बघा, हे जेवणासाठी जे टेबल्स ठेवल्या जातात ना, त्या एक एका टेबलवर एक एक असं ठेवलं तरी हे छान दिसेल. तर काल तरी म्हटलं, आज तो मागे लागला. त्यात तर दोघं निघाले मटण. हे ती फायनल प्रॉडक्ट. अशा 3 मी तयार केल्या आहेत. अजूनही 3 मी तयार करीन. मला टोटल 6 हव्या आहेत. असं वेगवेगळ्या डिझाईन्सनी, वेगवेगळ्या कलर्सनी असं सजवीन त्याला. तुम्ही पण असं काही काही करून बघा. आणि माझे DIY येत राहतील या चॅनलवर, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, भेटूया आपण लवकर. बाय.